शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता। कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या विरोधानंतर थांबवलं होतं भूसंपादन, तर सोलापूरसह धाराशिवमध्येही महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध। शक्तीपीठ महामार्गावरनं कॅबिनेटमध्येही नाराजी नाट्य। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा विरोध सरकारला परवडणारा नसल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांची नाराजी। कॅबिनेट आणि शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत निधी वाटपावरनं मानपमान नाट्य। निधी वाटपात सापत्न वागणूक, शिवसेनेच्या मंत्र्यांचा आरोप। हिंदीच्या मुद्द्यावरनं दादा भुसे घेणार राज ठाकरेंची भेट, तर लहान मुलांवरती हिंदी भाषा सक्तीचं ओझं नको, शरद पवारांचं मोठं विधान। चौथीपर्यंत केवळ मातृभाषा शिकवायला हवी, डॉक्टर तारा भवाळकरांचं मत। सरकारमध्ये मोठ्या पदावरती असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये। नाव न घेता शरद पवारांनी टोचले अजित पवारांचे कान, तर माळेगाव कारखान्याची सत्ता कुणाकडे जाणार याकडे राज्याचं लक्ष। प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंना मोठा दिलासा। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरनं कडूंना अपात्र करण्याच्या निर्णयाला नागपूर हायकोर्टाची स्थगिती। केंद्रीय निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना निमंत्रण। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर चर्चेसाठी दिलं निमंत्रण। निवडणूक आयोगानं राहुल गांधींचे आरोप फेटाळले। संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणात मोठा ट्विस्ट। एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक। रोहिणीकडे सापडलं 22 तोळे सोनं आणि 7 जिवंत काडतुसं। काही तासातच इराणकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन। इस्रायलच्या एअरबेसवर मिसाईल हल्ले, तर आपण हल्ले केले नाहीत, इराणचा दावा। शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची मात्र नाराजी। आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी गडावर, संत तुकाराम महाराजांची पालखी वरवण मुक्कामी, संतांच्या पालख्या पंढरीच्या वाटेवर।